शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला दररोजची उपस्थिती ऑनलाईन नोंदवायची असते। अशी उपस्थिती नोंदवत असताना आपल्यासमोर अशा पद्धतीचा एरर येतो आणि त्यामुळे आपली दररोजची उपस्थिती आपण नोंदवू शकत नाही। वेबसाईटवरून जर तुम्ही MDM भरत असाल तर अशा पद्धतीचा एरर किंवा एक सूचना येते आणि ॲपवरून सुद्धा भरत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा एक सूचना येते। हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि तो कशा पद्धतीने सॉल्व करावा याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी कोणताही एक ब्राउझर ओपन करा। ब्राउझरमध्ये education.maharashtra.gov.in MDM ही वेबसाईट ओपन करा। PM पोषण या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या शाळेचा युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक बॉक्स येईल। या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन या चेक बॉक्सला क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। या पद्धतीने आपलं होम पेज दिसणार आहे। आपल्याला जो एरर येत होता तो एरर येत होता एनरोलमेंट मुळे। म्हणजेच काय, आपण गेल्या वर्षी जी पटसंख्या MDM ला नोंदवली होती ती पटसंख्या आणि चालू शैक्षणिक वर्षातील पटसंख्या यामध्ये तफावत असल्यामुळे आपल्याला MDM भरता येत नव्हता। मग अशी एनरोलमेंट किंवा अशी पटसंख्या आपल्याला MDM पोर्टलवरती नोंदवायची आहे। त्यासाठी वरच्या बाजूला असलेल्या एनरोलमेंट या टॅबवरती क्लिक करा। तत्पूर्वी आपला चालू शैक्षणिक वर्षातला पट आपल्याजवळ असला पाहिजे। तो पट घेऊन आपण MDM लॉग इन करून एनरोलमेंट या टॅबमध्ये आपली जी पटसंख्या असेल चालू वर्षाची ती इथे अपडेट आणि फायनलाइज करायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता महिना जून आहे। त्यानंतर तुमचा जो पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि जे वर्ग असतील म्हणजे 8वी पर्यंतचे ते सर्व वर्गाचा पट तुम्ही इथे अपडेट करून घ्यायचा आहे। जसं माझा मी पट इथे अपडेट करून घेतो। या पद्धतीने आपला पट इथे अपडेट करून घ्या। माझी 5वी पर्यंत शाळा आहे म्हणून 5वी पर्यंतचा पट मी इथे टाकला। तुमची 8वी पर्यंत असेल तर 8वी पर्यंतचा पट टाकून प्रथम अपडेट करून घ्या आणि त्यानंतर फायनलाइज या ऑप्शनवरती क्लिक करून हा पट फायनलाइज करून घ्या। डाटा फायनलाइज सक्सेसफुली ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। आता परत पाहूया आपला एरर गेला की नाही। परत PM पोषण अटेंडन्स या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी एक सूचना येते बघा, तुमची जी सध्या नोंदवलेली पटसंख्या आहे ती पटसंख्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे तालुका लॉग इन होऊन अप्रूव्हल करणं पेंडिंग आहे असा मेसेज येतो। ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या बॉक्स क्लोज करूया। प्रथम मेनू सिलेक्ट करू आजचा जो असेल तो आणि त्यानंतर तुमची जी उपस्थिती असेल ती उपस्थिती आपण इथे नोंदवूया। या पद्धतीने प्रथम प्रेझेंट विद्यार्थी आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहार घेतला ते नोंदवून अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करा। बघा डाटा सेव्ह झालेला आहे आणि आपली माहिती किंवा आपला ऑनलाईन MDM भरला गेलेला आहे। अशा पद्धतीने तुमची एनरोलमेंट तुम्ही इथे पूर्ण करून घ्यायची आहे। ती अपडेट आणि फायनलाइज करा। आशा करतो तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।